मुलांना नेहमी नेहमी काय नवीन सुचत नसेल तर स्नॅक्सला, तर अशा प्रकारे आपण शेवपुरी त्यांना बनवून देऊ शकतो. काही आपण असं मार्केटमध्ये खायला गेलो तर याला जास्त पण पैसे लागतात. आपण घरच्या घरी बनवणार आहोत, तर अशा प्रकारे पाकिट आणायचं. त्याचबरोबर घरीच हे आपण स्टफिंग बनवायचं आहे. त्यामध्ये बॉईल केलेला आलू, टोमॅटो, कांदा, कोथिंबीर व थोडा चाट मसाला टाकायला. चाट मसाला नसेल तर तुम्ही आपलं काळं मीठ यामध्ये टाकू शकता. तर अशा प्रकारे हे मी याचं सारण तयार केलेलं आहे. हे बाहेरून विकत आणण्यापेक्षा आपलं कमी पैशात हे घरच्या घरीच तयार होईल व स्वच्छताही राहील. अशा प्रकारे सर्व स्टफिंग आपण याच्यावर टाकून घेऊयात. तर यावरती आता आपण ही बारीक शेव टाकून घेणार आहोत. सर्व आपण हे शेव आपण या प्रकारे व्यवस्थित अशी प्रेस करून टाकूया. शेव टाकून झालेली आहे. तर एका वाटीमध्ये मी असं हे आपलं पाणी केलेलं आहे. हे बघा, ह्यामध्ये चिंच, पुदिना, कोथिंबीर आणि हिरवी मिरची टाकून मस्त मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे. चिंच टाकायची, यामध्ये थोडं काळं मीठ टाकायचं. अशा प्रकारे आपलं पाणी बनवून झालेलं आहे. तर आपण हे शेवपुरीवर थोडं थोडं टाकून घेऊयात. त्याचबरोबर किसणीने यावर बीटाची स्लाइस मस्त बारीक करून घेऊया. आपण याची किसून घेऊया त्याला. अशा प्रकारे बीट टाकून घेतलेलं आहे. छान सुंदर दिसते. त्याचबरोबर याच्यावरती आपण थोडा चाट मसाला स्प्रिंकल करूया. अशी आपण बाहेर खायला गेलो तर शेवपुरी एक प्लेट 30-40 रुपयाला मिळते. ते यात त्याचबरोबर आपण या प्लेन पुऱ्याचं पाकिट आणि शेव आणली ना, बघा अगदी किती 60 रुपये लागतात. तर आपल्याला इझीच आपल्या घरी 4-5 प्लेट करून तयार होतील. फक्त की आपल्याला थोडी मेहनत तर करावीच लागेल घरी खायचं म्हटल्यानं. तर मग हे अशा प्रकारे छान तयार झालेली आहे. तुम्ही व मुलांनाही त्या खायला. मुलांना नक्की आवडेल. एकदा घरी नक्की ट्राय करा. माझी ही शेवपुरी रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.